निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली पाहायला मिळतात। महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत सध्या चाचपणी सुरू आहे। महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना महायुतीकडून सध्या संपर्क केला जातोय अशी माहिती देखील विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। त्यामुळे निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना आता मात्र सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। राजकीय समीकरण या निकालाच्या नंतर काय असतील याची मोर्चे बांधणी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून आताच बांधण्यात येत आहेत। महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना महायुतीकडून संपर्क साधण्यात येत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, निकालासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत। महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या हातात महाराष्ट्र सत्ता हाती देणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे। मात्र त्यापूर्वीच सत्ता स्थापनेची तयारी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींच्या माध्यमातून पाहायला मिळते। काय या संदर्भात ताजी अपडेट आहेत? काय शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहेत महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भातल्या? नक्कीच करण, आपण पाहतोय की मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण मतमोजणीचा हा महानिकाल उद्या लागणार आहे। त्यापूर्वीच आपण पाहतोय की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, दोन्ही युतींकडनं आपण पाहतोय की कशा पद्धतीत या बैठकींचा सिलसिला सुरू आहे। कालही आपण पाहिलं की महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली सांताक्रूजच्या ग्रँड हयातमध्ये। तिथे देखील सत्ता स्थापनेविषयी किंवा मग निवडून आल्यानंतर कशी रणनीती असणार या संदर्भामध्ये आपण पाहतोय की संपूर्णतः या बैठकीमध्ये चर्चा झाली। मात्र एकंदरीतच आज देखील महाविकास आघाडीची बैठक होऊ शकते दुपारनंतर। यासोबतच महायुतीच्या नेत्यांमध्ये देखील चर्चा होत आहे। एकीकडे आपण पाहतोय की भेटीगाठी देखील महायुतीच्या नेत्यांची आज होण्याची शक्यता आहे। एकूणच आपण पाहतोय की ज्या ज्या जागांवरती जी निश्चिती आहे या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होऊन यावरती चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की आजचा हा दिवस संपूर्णतः बैठकांचा सिलसिला चालू शकतो। एकीकडे महाविकास आघाडी असो किंवा मग महायुती या दोन्ही पक्षातील जे नेते आहेत, नेत्यांमध्ये आज एकूणच आपण पाहतोय की बैठकांचा सिलसिला, भेटीगाठींचा सिलसिला सुरू शकतो। म्हणून आपण पाहतोय की उद्याच्या या निकालावरती एकूणच आजची आणि उद्या लागल्यानंतर निकालासंदर्भातची जी रणनीती आहे ती ठरण्याची शक्यता आहे। काल देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीसाठी देखील महाविकास आघाडीचे नेते पोहोचले होते। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की उद्याचा महानिकाल आणि कोणाला जनतेने कौल दिलेला आहे यावरती संपूर्णतः चर्चा होईल। मात्र यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये काय नेमकी चर्चा झालेली आहे याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मीनाक्षी असा देखील आहे, ज्या प्रकारचे एक्झिट पोल आले आहेत त्यामध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही असं तर सध्या चित्र आहे। मात्र याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार जे निवडून येण्याची शक्यता आहे त्यांना सध्या संपर्क केला जातोय महायुतीच्या माध्यमातून अशी माहिती सूत्रांकडून मिळते। काय याबाबत सविस्तर? नक्कीच, कारण आपण पाहिलं जे एक्झिट पोल आहे त्या एक्झिट पोलमध्ये कुठेही महाविकास आघाडी असो किंवा महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी अपक्ष उमेदवारांना आपण पाहतोय की गळाला लावण्याचं काम सुरू आहे। तर दुसरीकडे जे आपल्याच पक्षातील किंवा मग महाविकास आघाडीमध्ये असतील, महायुतीमध्ये असलेले जे आमदार आहेत ते कुठेतरी बंड करू नये यासाठी देखील संपर्क साधला जातोय। त्यामुळे हे सगळेच प्रयत्न जे आहेत ते आज सुरू राहतील। यासोबतच पुढच्या रणनीतीसाठी देखील तयारी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी असो, महायुती असो, या दोन्ही पक्षातील नेत्यांच्या, वरिष्ठ नेत्यांच्या आज भेटीगाठी होण्याची शक्यता आहे आणि उद्याचा जो निकाल आहे, महानिकाल आहे, या संदर्भात रणनीती जी आहे ती पुढील आज ठरवली जाऊ शकते। करण, नक्कीच मीनाक्षी, वेळोवेळी या संदर्भातल्या ताज्या अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।